बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, गणेशपेठ पोलिसांची कार्यवाही. मच्छिंद्र पंडित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. गणेशपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी 26 ऑगस्टला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार गणेशपेठ पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 25 ऑगस्टला रात्री 12 वाजताच्या सुमारास उभ्या रिक्षामधून तसेच वाहनांमधून बॅटऱ्या चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिली आहे. गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ई रिक्षाच्या बॅटऱ्या चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्यामध्ये आमच्याकडे 2 तक्रारी आल्या होत्या. त्या 2 तक्रारी आम्ही गुन्हे दाखल केले. त्यामध्ये ह्या गुन्ह्यांचा तपास करत असताना आमच्या तपास पथकाच्या अधिकारी आणि अंमलदारांना काही माहिती मिळाली. त्या अन्वये आम्ही 2 संशयित व्यक्तींना त्यांच्या रिक्षासह ताब्यात घेतलं. तर त्यांचं नाव आहे शेख राजा, शेख बाबर आणि शेख जुबेर, शेख जफर. त्यातला जो शेख बाबर जो आहे हा सक्करदरा या ठिकाणी राहणारा आहे, मोठा ताजबाग. आणि शेख जुबेर, शेख जफर हा सुद्धा मोठा ताजबाग या ठिकाणचाच राहणारा आहे. ह्या दोघांकडे आम्ही चौकशी केली असता त्यांनी हे गुन्हे केल्याचं मान्य करून आमच्याकडे त्यांनी ज्यावेळेला माहिती दिली त्यावेळेला त्यांनी ज्या ठिकाणी ह्या चोरी केलेल्या बॅटरी विकल्या होत्या त्या व्यक्तीला सुद्धा आम्ही ताब्यात घेतलं. त्यालाही अरेस्ट केलेली आहे. त्याचं नाव आहे मोहम्मद तबरेज उर्फ पहलवान. हा मोमीनपुरा येथे राहणारा असून यालासुद्धा आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे. या गुन्ह्यातल्या मुद्देमालाच्या व्यतिरिक्त आम्हाला आणखी 8 बॅटऱ्या सुद्धा त्यांच्याकडनं आम्ही रिकवर केलेल्या आहेत. तसेच काही लोह्याचं सामान जे आहे ते सुद्धा आम्ही जप्त करीत आहोत त्यांच्याकडून. त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानुसार इतर आणखी गुन्हेसुद्धा इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असतील किंवा आमच्याकडचे असतील त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे. यामध्ये सध्या आमच्याकडं गुन्ह्यात गेलेला जो मुद्देमाल होता 1,10,000चा, त्याच्या व्यतिरिक्त आणखी 8 बॅटऱ्या आणि त्यांनी ह्या गुन्ह्यासाठी वापरली त्यांची जी रिक्षा आहे त्या रिक्षाच्या बाबतीत पण आम्ही खात्री करत आहोत ती कुठली चोरीची आहे किंवा कसे. तर हा सुद्धा गुन्हे उघडकीस येण्याचा आणि मुद्देमालाची किंमत जप्त मुद्देमाल वाढण्याची शक्यता पुढच्या तपासामध्ये आहे. यामध्ये आमचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे, हेड कॉन्स्टेबल मानेकर, हेड कॉन्स्टेबल बोराटे, मालखेडे कॉन्स्टेबल आणि इतर डीबीचा जो स्टाफ आहे या लोकांनी यामध्ये दलित लोखंडे आहे, वैभव यादव आहे, या लोकांनी यामध्ये कामगिरी केलेली आहे.